नमस्कार. मी SD टापरे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, व्यवसाय स्पिनिंग टेक्निशियन, गव्हर्नमेंट ITI पांढरकवडा या संस्थेचे प्राचार्य VJ नागोरे यांच्या मार्गदर्शनाखालील हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉम्पॅक्ट स्पिनिंग. विद्यार्थ्यांनो, धागा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघितल्याच आहे. त्यामधील एक म्हणजे कॉम्पॅक्ट स्पिनिंग. व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला दोन धाग्यांचे स्ट्रक्चर दिसत आहे. वरचे कन्व्हेन्शनल किंवा नॉर्मल रिंग यांचे आहेत, तर खालचे कॉम्पॅक्ट रिंग यांचे आहेत. ही आपली कॉम्पॅक्ट रिंग फ्रेम. याचे महत्त्वाचे ऑब्जेक्ट म्हणजे ड्राफ्टिंग, ट्विस्टिंग आणि वाइंडिंग. कॉम्पॅक्ट स्पिनिंगमध्ये 4x4 ड्राफ्ट सिस्टीम दिलेले असतात. ही मशीन नॉर्मल रिंग फ्रेमसारखीच असतात, परंतु यामध्ये स्पेशल कॉम्पॅक्ट सिस्टम दिलेले असतात. त्याचप्रमाणे यामध्ये सक्शन युनिट दिलेले आहे. या सक्शनच्या माध्यमातून सर्व फायबर एकत्र करून स्पिनिंग ट्रँगल रिड्यूस केला जातो. तसेच फ्रंट रोलरच्या बाजूला एअर गाईड दिलेले आहेत. त्यामुळे प्रॉपर एअर गाईड होऊन मागून आलेले फायबर एकत्र येण्यास मदत होते. तसेच पुढे जाऊन धागा बनवण्यात मदत होते. अशा प्रकारे कॉम्पॅक्ट यार्न तयार होते. तसेच या कॉम्पॅक्ट सिस्टमचा फायदा म्हणजे नॉर्मल स्पिनिंग आणि कॉम्पॅक्ट स्पिनिंगची तुलना केली तर यामध्ये हेअरीनेस कमी असते, स्ट्रेंथ जास्त असते, तसेच इलॉंगेशनसुद्धा जास्त असते आणि IPI म्हणजेच इम्परफेक्शन कमी असते. थिकनेससुद्धा कमी असते. त्यामुळे आपल्या यार्नची क्वालिटी ही नॉर्मल यार्नपेक्षा अधिक जास्त असते आणि धागा अधिक मजबूत बनतो. धन्यवाद.